नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसगाव पूर्व गडमुडशिंगी फाट्यानजीक असलेल्या संदीप बारमध्ये गडमुडशिंगीत राहणारा अमोल भास्कर चंदनशिवे हा दिनांक 21 रोजी रात्री 8 वाजता दारू पिण्यासाठी गेला होता. यावेळी नामदेव पवार या व्यक्तीने अमोल चंदनशिवे यांच्याकडे दारू पाहिजे म्हणून पैसे मागत होता. तसेच मी त्याला पैसे देण्यास नकार दिल्या कारणावरून त्यानं शिव्या दिल्या. तसेच तुम्हाला पैसे न दिल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, तुला मारून टाकणार अशी धमकी दिली. याचा राग आल्यावर चंदनशिवे यांनी पवार यांना कानशिलात लगावली. त्यानंतर पवार यांच्या सांगण्यावरून त्यांच्या 2 व्यक्तींनी संदीप बारमध्ये येऊन अमोल चंदनशिवे याला बेदम मारहाण करत उचलून बाहेर नेऊन रस्त्यावरही पुन्हा बेदम मारहाण केली आणि धमकी देऊन निघून गेले. त्यानंतर अमोल चंदनशिवे यानं बारमधील मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज घेऊन गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्याकरिता गेला असता ड्युटीवर असलेले गांधीनगरचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांनी केस घेण्यास नकार दिला आणि उलट इथून निघून जा, अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे धमकावून घरी परत पाठवले. त्यानंतर अमोल चंदनशिवे याने दुसऱ्या दिवशी आपल्या भावाला गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी पुन्हा गेले असता फक्त NC दाखल करून घेतली. त्यांना सीसीटीव्ही फुटेजही सादर केले. त्यानंतर रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान नामदेव पवार 7 ते 8 अनोळखी व्यक्तींना घेऊन अमोल चंदनशिवे यांच्या घरी मारहाण करण्यासाठी गेले होते. चंदनशिवे यांनी 112ला फोन करून मदत मागितली असता संबंधितांनी तू गांधीनगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दे असे सांगितले. ही घटना माझ्या जीवावर आली असताना सुद्धा पोलिसांची मदत मिळाली नाही. त्यामुळे गांधीनगरचे अधिकारी अतुल कदम यांचे आणि आरोपीचे साटेलोटे असल्याचा आरोप अमोल चंदनशिवे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांसह आरोपींच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांच्या अशा पाठराखणीमुळे गुन्हेगारांच्या अंगामध्ये हत्तीचे बळ आले असून भविष्यात याचा परिणाम मुडदे पाडण्यात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कोणत्या कारणासाठी अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहे याचाही शोध घेणे अधिकाऱ्यांना गरजेचे आहे.